नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य पदभरती 2026 याची एक अपडेट महत्त्वाची घेऊन आलेलो मी तुमच्या सर्वांच्यासाठी। बघा, जी काही आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक असेल आणि त्याचबरोबर जे काही स्टाफ नर्स आहे, जी काही पदं असणार आहेत, या 3 पदांच्या विषयीची महत्त्वाची जी काही असणारी ऍडव्हर्टाईज असणार आहे, ही ऍडव्हर्टाईज त्याचबरोबर जी काय असणारी काय सांगितलं जाते, ही जाहिरात कधी येणार आणि त्याचबरोबर GR प्रसिद्ध झाला का याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जाते, तर आरोग्य पदभरती 2026 याच्यामध्ये ही जी काही जाहिरात असेल, त्याचबरोबर जी काही असणारी पदं असणार आहेत यांची माहिती सांगण्यापूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास ऑफर चालू झाले। तर 3333 रुपयांमध्ये कोणतीही पदे म्हणजे तुम्ही सगळेच्या सगळी या ठिकाणी काय लावू शकता, तर बॅचेस फक्त 3333 रुपयांमध्ये काय करू शकताय, लावू शकताय। हो, मी जे काय सांगतोय ते तुम्ही ऐकताय, तुमचा भरोसा बसणार नाही। तर 3333 रुपयांच्या कोर्समध्ये तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर, ANM, GNM, TET, टेट, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, FDA, आदिवासी, LSO, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, महिला बाल विकास, CDPO, पशुसंवर्धन, स्वच्छता निरीक्षक, तलाठी भरती, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक बॅच, ह्या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस 3333 रुपयांमध्ये काय करता येणार आहेत, जॉईनिंग करता येणार आहेत। आणि खास ऑफर म्हणजे लाईफ टाइम साठी जी असणार आहे, कशासाठी असणार आहे ही लाईफ टाइम बॅच असणार आहे। तुम्ही कळवा ही जॉईनिंग करू शकताय। त्याचबरोबर पुन्हा पुन्हा म्हणजे एक वेळ तुम्ही काय असणार बघा, तर म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटीचा अर्थ तुम्हाला माहित आहे की मरेपर्यंत काय असणार, तुम्हाला ही व्हॅलिडिटी काय असणार तर चालू राहणार आहे। यामध्ये 3333 असणार। जर का तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकताय। चला आरोग्य सेवक पदभरतीची माहिती पाहत होतो। तर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि स्टाफ नर्सच्या जागांसाठीची जाहिरात आपण बघतोय। तर याच्यामध्ये ज्या काही जाहिरात असणार 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत आहेत। काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM मार्फत ही भरती सुरू सुद्धा झालेली आहे। औरंगाबाद प्रशासकीय विभाग असेल, बृहन्मुंबई असेल, मुंबई असेल, त्याच्यानंतर परत काय असणार आहे तर नागपूर, अशा ठिकाणी ही जाहिरात झालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत। त्या ठिकाणी काय असणार तर आता शेवटचे जे काय असणारे म्हणजे काय शेवटचे जे काही त्यांची क्वालिफिकेशन्स वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची काय चालू होईल, तर जी काही वेटिंग लिस्ट वगैरे असणार ही चालू होईल। म्हणजे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही पदभरती चालू असणार। तर उर्वरित मोठ्या मेगा भरतीची जाहिरात लवकरच अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध होण्याची शक्यता सांगितली जाते। भरतीच्या मुख्य अपडेट्स खालीलप्रमाणे। भरतीच्या मुख्य अपडेट्स मध्ये NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांतील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स आणि आरोग्य सेवक पदांची भरती प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे। यामध्ये नवीन जाहिरात निघणार आहे। यामध्ये आरोग्य विभागात तब्बल 5000 ते 6000 प्लस पदांची मोठी मेगा भरती लवकरच होऊ शकते। यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्टाफ नर्स ओके या पदांचा मुख्यतः समावेश केला जाणार आहे। वैद्यकीय अधिकारी पदभरती सुद्धा चालू झाली आहे। नुकतीच गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा मोठी भरती प्रक्रिया पार पाडली जात असणार आहे। भरतीबाबतची सध्या स्थिती बघा, तर मंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ग्रामीण व शहरी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा प्रश्न सोडवण्यासाठी 5000 पेक्षा अधिक जास्त कर्मचाऱ्यांची नवीन भरती पुढील 1.5 महिन्यांमध्ये सुरू केली जाईल। ही बदली व सेवा नियमांचे GR सार्वजनिक आरोग्य विभागाने फेब्रुवारी ते मे 2026 मध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि काही अंतर्गत सेवा नियमांसाठी सुधारित GR प्रसिद्ध केला आहे। परंतु नवीन सरळ सेवा भरतीची मुख्य जाहिरात अद्याप अजून बाकी आहे। कारण पुढच्या महिन्यातील जी काही TET असणार आहे, त्याच्यानंतर कंबाईन क्लास गट ब, त्याचबरोबर काय असणार आहे बघा, तर जी काही अजून कोणती एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये, तलाठी भरती,
ओके, तर यांच्याविषयीची माहिती झाल्यानंतर किंवा टीईटी आणि एमपीसी ची गट ब परीक्षा झाल्यानंतर या इतर परीक्षांच्या जाहिराती काय होतील तर प्रकाशित होतील. जिल्हा परिषद व इनेच्या अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर स्टाफ नर्स आणि आरोग्य सेवक पदांच्या छोट्या प्रमाणात सुद्धा भरती सुद्धा प्रक्रिया चालू आहे. आरोग्य सेवक सेविका स्टाफ नर्स गट क यांच्या 2026 मधील मेगा भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात ही अंतिम शासन निर्णय अद्याप GR प्रसिद्ध झालेला नाही. मात्र विभागात 5 ते 6,000 पदांची नवीन मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी केलेली आहे. लवकरच या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला काय होईल तर याबाबतचं परिपत्रक आणि जाहिरात पाहायला मिळेल. त्यात पूर्वी आमच्या O अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती जर काही तुम्हाला अपडेट्स मिळाले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली ही जी काय असणारी मेगा भरती असणार आहे याच्यासाठी कोणतीही बॅच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जॉईनिंग करून घेऊ शकताय फक्त आणि फक्त 3,333 रुपयांमध्ये, ज्याची लाईफ टाइम काय असणार आहे तर तुम्हाला ही बॅच जॉईनिंग करता येणार आहेत कोणत्याही बॅचेस. ओके, आणि शिवाय 20 मे पर्यंत याचं काय असणार टाइम लिमिट असणार आहे. तुम्हाला जर का काय याच्यामध्ये तफावत वगैरे वाटत असेल, नवीन माहिती मिळाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी मिळवू शकताय. ओके, जर का आरोग्य सेवक पदभरती असेल, स्टाफ नर्स आणि ANM JNM विषयी जर का नवीन काही माहिती अपडेट मिळाली तर लगेचच आम्ही काय करू, पोस्ट करू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सदैव कनेक्ट राहा. तोपर्यंत धन्यवाद.